काल नुकत्याच झालेल्या करमाळा विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी जे आपल्याला पडलेल्या मतदानासंदर्भात जे कारण मीमांसा झालेली आहे त्या संदर्भात गटातील सर्व प्रमुख लोकांची चर्चा केलेली आहे आणि यापुढे देखील आपल्याला सामाजिक राजकीय बांधिलकी पत्करून स्वर्गीय दिगंबर बागल यांनी राजकारणात टाकून दिलेला आदर्शता त्या पावलावर जाण्यासाठी आपले युवा नेते दिग्विजय भैया पुढील 5 वर्षामध्ये कामकाजाची पद्धत कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी जे काम करणार त्या संदर्भामध्ये ते स्वतः त्यांचं व्यक्तिगत आपल्या पुढे मांडत आहेत. जो काही निकाल कालच्या विधानसभेचा झाला तो आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेला आहे. जनतेने दिलेला कौल आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. यातून घेण्यासारखं पॉझिटिव्ह म्हणजे अशोक यातून घेण्यासारखं पॉझिटिव्ह म्हणजे आम्ही संपर्कात नसताना सुद्धा माणसांनी भरभरून प्रेम दिलं. अचानकपणे ठरलेली उमेदवारी, आचारसंहिता लागू झाल्याच्या नंतर ठरलेली उमेदवारी जनतेने भरभरून मतदान केलं. आदरणीय गुमरे सर होते, आदरणीय रश्मी दिदी होत्या आणि पक्षानं फार मोठं पाठबळ दिलं आम्हाला. महायुती सरकारनं पाठबळ दिलं. मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि सर्वच वरिष्ठ नेत्यांनी, आदरणीय आठवले साहेबांनी, या सर्व घटक पक्षांनी सुद्धा चांगली मदत करून जास्तीत जास्त मतदान कसं होईल आणि आपली उमेदवारी निवडून कशी येईल यासाठी प्रयत्न केले. तरी त्यातून आता शेवटी जनतेचा कौल असतो. जनतेनं दिलेलं मतदान, त्यांचं मत हे मान्य केलंच पाहिजे. दुसरी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे सरकार आज केंद्रामध्ये सुद्धा महायुतीचं आहे आणि राज्यात सुद्धा महायुतीचं सरकार आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांची कामं ही होत राहणार आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला मी पाठबळ देणार आहे. आम्ही सगळेजण कार्यरत राहणार आहेत. जनतेशी संपर्क, सुखादुःखात जाणे, माणसांच्या आडेनडीला, अडचणींना माणसांना पाठबळ देणे हेच आमच्या सर्वांचं ध्येय राहणार. आपण उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते भाजपा असेल किंवा शिवसेना असेल यातून काही पदाधिकारी असतील, बीजेपी म्हणून पदाधिकारी निष्कासित करण्यात आले युतीच्या विरोधात काम करत असल्यामुळे, आणि त्याचप्रमाणे अंतर्गत काही शिवसेनेतून सुद्धा म्हणजे पटापट झाल्याचे दिसून येत होते. काय सांगा? ते काय, प्रत्येकाला आपल्या आपल्या मनाचं स्वातंत्र्य असतं. फक्त मी पक्षातला एक नवीन कार्यकर्ता म्हणून माझी अपेक्षा होती की महायुतीच्या सर्वच माझ्या सहकार्यांनी माझ्यासोबत राहून, आता शेवटी वरिष्ठांनी उमेदवारी दिली, ही उमेदवारी ना मी ठरवली ना कुठल्या एकट्या दुकट्याने ठरवली. महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी, सर्व नेत्यांनी एकत्र बसून ठरवलेली उमेदवारी होती आणि मी कार्यकर्ता म्हणून मला संधी दिली. माझी अपेक्षा होती की सर्वच सहकारी कार्यकर्त्यांनी मला पाठबळ द्यावं. काय, काल एखाद्या वेळेस दुसऱ्या कुणाला संधी भेटली असती तर मला सुद्धा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत राहावं लागलं असतं. माझी तेवढीच अपेक्षा होती की सगळ्यांनी सोबत राहू. आणि इथून पुढं मी कालपासूनच येत्या 2029च्या निवडणुकीसाठी कामाला लागलोय. जनतेशी आहे असा संपर्क ठेवणे, माणसांच्या कामी येणे, कार्यालय 100% सुरू आहे. माझा वेळ हा संपूर्ण जनतेचा आहे. आता कारखान्यातून मी थोडासा फ्री झालोय. कारखान्यातून आता जबाबदारी दिदी आणि सर्व संचालक चेअरमन आहेत, धनंजय दादा डोंगरे, दिनेश दादा भांडवलकर, सरांचं मार्गदर्शन आहे. त्यामुळे आता माझा पूर्ण वेळ हा जनतेचा आहे. आपल्याला या निवडणुकीत साधारण 41,000 मतं बागल गट म्हणून मिळालेली सगळे मिळून. आता म्हणजे त्यात गटाची सुद्धा आहे, पक्षाची सुद्धा आहे, काही थोड्याफार प्रमाणात लाडक्या बहिणींनी सुद्धा साथ चांगल्या पद्धतीने दिली. काय अदृश्यपणे काही जणांनी मामांचा मुलगा उभा आहे म्हणून सुद्धा मतदान केलंय. त्यामुळे एवढ्या सगळ्या 41,000 माणसांचं मतदान पडणं ह्याला कुठलं एक कारण असू शकत नाही. सगळ्यांचा हातभार लागला त्यावेळेला हे झालं आणि मी ऋणी आहे.
ज्यांनी ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मतदान केलं त्यांचं काम करायला मी ती बांधिलकी जपणार आहे. पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात काय निर्णय घेतला? पूर्ण ताकदीनं लढवणार. त्याचे नवरात्री आता परिस्थिती पाहून नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायती आहेत, सोसायट्या आहेत, मार्केट कमिटी येणार आहे, मकाई कारखाना आहे, आदिनाथ कारखाना आहे. तसं निवडणुकी म्हणजे कमी नाहीत निवडणुका करमाळा तालुक्यात. लेबर फेडरेशन आहे, दूध संघ आहे. मग ज्या त्या वेळेला आता स्थानिक पद्धतीने निर्णय घ्यावा लागतात. कधी कधी पक्षाच्या चिन्हावर लढावं लागतात, कधी अपक्ष पण निवडावं लागेल. पण जे काही होईल ते महायुती सरकारच्या आधिपत्याखालीच त्यांना विचारात घेऊन त्यांचे आदेश मानूनच होईल. सध्या या निवडणुकीमध्ये दिग्विजय बागल हा एक नवीन चेहरा होता, युवा चेहरा होता आणि निवडणुकीच्या प्रचाराचा अनुभव होता, परंतु उमेदवारीचा नव्हता. त्याच अनुषंगाने रश्मी दिदींचं नाव हे प्रत्येक वेळेस समोर येत होतं. मग रश्मी दिदी ह्या मागील वेळेस कुठेतरी कमी थोडक्या मताधिक्यातून आमदारकी विसरली, गमावले. त्यावेळेस मग दिग्विजय बागल यांचं नाव परत एकदा नव्यानं चेक करणं म्हणजे ते पथ्यावर पडलं का कसं त्याच्याविषयी कसं? तो राजकीय समीकरण पाहून गुंबळे सर असतील, रोशनी दिदी असतील, आमचे सगळे ज्येष्ठ सहकारी असतील, या सगळ्यांनी बसून विचार केला साधक बाधक की बाबा यंदा कुणाला संधी द्यावी, कोण करावं पुढं. जनतेला सुद्धा विचारात घेऊन निर्णय घ्यावे लागतात. त्यावेळेला त्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे त्यांना सगळ्यांना जाणवलं त्यानुसार माझं नाव होतं. मला सुद्धा अपेक्षित नव्हतं की बाबा मी उभा राहणार आहे, कारण मी स्वतः राजुरी गावामध्ये रश्मी दिदींना मतदान करा म्हणून फिरत असताना मला तिथं आमच्या कुलकर्णी काकांनी दाखवलं की बाबा रश्मी दिदींनी गुंबळे सरांनी तुमचं नाव डिक्लेअर केलंय, म्हणजे 22 ऑक्टोबरला. तिथून पुढे मी कामाला लागलो की बाबा आता मी समोर आलो आहे, सगळ्यांनी मला मामांचा मुलगा म्हणून किंवा आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचा उमेदवार म्हणून सगळ्यांनी मला निवडून द्यावं. तिथून पुढे सुरू झालं. म्हणजे थोडक्यात आम्हाला माझ्यासाठी मत मागायला 28 दिवस भेटले. 20 तारखेपर्यंत, 22 ऑक्टोबर पासून 20 नोव्हेंबर पर्यंत 28 दिवसात बांधलेला हा सगळा चंग होता. आपला बागलगडचा पूर्वीपासूनच आहे करमाळा तालुक्याचा राजकीय. 2014 पासून आपलं मताधिक्य कमी कमी होत चाललं. याची काय कारण आहेत? माझा संपर्क 5 वर्षात नव्हताच. थोडक्यात 4.5 वर्षात सुरुवात जी झाली, एकतर तो जो पराभव आम्हाला पत्करावा लागला होता 19 आणि 2014ला आम्ही 257 पडलो. ती पण 788 मोजले असते दिदीच आमदार होता, त्यामुळे तो पराभव नव्हता. दिदीच आमदार होते त्यावेळेला. 19ला जो पराभव झाला म्हणजे 23-24 हजारांनी जे आम्ही बॅकफुटवर गेलो, तो पराभव काहीसा म्हणजे माझा दुखोटाच फिटला नाही त्यातून. आणि तरी सुद्धा आम्हाला पक्षांनी सगळ्यांनी पाठबळ दिलं. 6 महिने तर तुम्ही सगळ्यांना माहित आहे की पक्ष म्हणजे सत्ता स्थापन करायलाच एक 4-5 महिन्याचा कालावधी गेला आणि सत्ता स्थापन झाली, कोविडचा कालावधी आला. कोविडमुळं 1.5 ते 2 वर्ष त्यात गेली. परत मी कारखान्यांच्या कामकाजात जे गुंतलो त्यात 2-2.5 वर्ष गेली. आणि शेवटी मला पाठबळ देऊन ज्या वेळेला महायुती सरकारने प्रकरण करून दिलं, मला या अडचणीतून काढलं, त्यावेळेला 6 महिन्यापूर्वी आम्ही सक्रिय झालो. आणि सक्रिय होत असताना सुद्धा आम्ही सगळेजण फिरत होतो रश्मी दिदींना यंदा संधी द्या म्हणून. आणि अचानकपणे सगळ्या वरिष्ठांनी बसून ठरवलं, दिदींनी सरांनी सगळ्या आमच्या सहकार्याने ठरवलं की दिग्विजयला यंदा पुढे करू. तिथून पुढे परत स्ट्रॅटेजी बदलली 22 ऑक्टोबर नंतर. त्यामुळे या सगळ्यात देश शेवटी राजकारणाचा पक्ष असतो, पक्ष त्यांच्या पद्धतीनं पाठबळ देत असतो, कार्यकर्त्यांमध्ये असलेली एक इमेज असते, गट असतो, सगळं असतं. पण राजकारणाचा किंवा निवडणुकीचा बेस हा जनमत आहे. जनतेशी असलेला संपर्क, जनतेच्या तुम्ही किती कामी येत आहे, जनतेशी किती निगडीत राहत आहे, जनतेशी नाळ तुमची कितपत जुडलेली आहे, त्याच्यावर हे सगळं मतदान ठरतं. आणि 4.5 वर्ष आम्ही संपर्कात नसल्यासारखं होतं. नगण्य म्हणजे लग्नाला कधीतरी जाणं किंवा मौतीला सावडायला जाणं, पण प्रत्यक्षात असं म्हणून काम मी डीपीसीतून 3.25 कोटीचा निधी आणि 1 कोटीचा निधी 25-15 मधून हे 4.25 कोटीची कामं सोडली तर काम तरी असं आमचं काय पाठबळ होतं. पक्षाने तो हात डोक्यावर ठेवल्यानंतर ते शक्य झालं. त्यामुळं
आमचा संपर्क नसल्यामुळं हे मतदानाची टक्केवारी घटत चालली. पण इथून पुढं मी सांगितलं तसं कालपासून मी कामाला लागलोय. उद्या येणारी 29च नाही, येणारी 29 असेल, कारखान्यांच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायती, सोसायट्या, मार्केट कमिटी, प्रत्येक निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना पाठबळ देणार. त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण ठामपणे उभा असणार आणि एकसंघपणे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला आम्ही सामोरे जाणार. करमाळ तालुक्यातील 2 गट म्हटले तर जगताप गट आणि बागल गट या दोन्ही गटाकडे जुने आणि चव्हाण कार्यकर्ते आहेत. त्या अनुषंगाने प्रत्येक वेळेस भाषणांमधून असेल किंवा सभांमधून जे काही जुने जाणते कार्यकर्ते आहेत, जे नाराज झालेले कार्यकर्ते आहेत, त्यांना तुम्ही म्हणजे परत एकदा सहकार्य किंवा गटामध्ये सक्रिय होण्याची आपण विनंती करत होता. ते कुठेतरी कमीपणा दिसून आला. कसं आहे, आता माझा संपर्क कमी पडला, मी त्यांच्यापर्यंत वेळेत पोहोचू शकलो नाही किंवा त्यांच्या संपर्कात जास्त राहू शकलो नाही आणि अचानकपणे मी उभा आहे ना, आता परत लागा कामाला असं म्हणणं सुद्धा थोडं कधी कधी गेल्यानं माणूस जो जिथं रुजलेला असतो ते सहजपणे असं सोडून येऊ शकत नाही. हा ठीक आहे, आजपासून मी बांधायला सुरू केलं, 5 वर्षांनी, 3 वर्षांनी, 2 वर्षांनी कार्यकर्ते जाणीव ठेवणार किंवा दिग्विजय माझ्या दारात आलाय, मला बोललाय, मला भेटलाय, माझ्या सुखादुःखात राहिलाय, माझ्या आडीनडीला त्याने मदत केली, ती बांधिलकी वेगळी असते. अचानकपणे मी उभा राहिलो ना आता मला मत द्या म्हणणं एवढं सहजपणे होत नसते. आता राज्यामध्ये माहिती सरकार आहे, विधान परिषदेची जागा आहे, विधान परिषदेवर बागल कुटुंबाच्या समावेश तशी संधी म्हणजे तसे चान्सेस चांगले आहेत आणि तशी जर संधी असेल तर आम्ही सगळेजण कार्यकर्ते म्हणून रश्मी दीदींसाठी आम्ही प्रयत्न त्या बाबतीत करू. मी गेलो तर विधानसभेतूनच जाईल, नाही तर नाही. करमाळ तालुक्यातील राजकारणामधलं जर किंगमेकर म्हटलं तर गुमरे सरांकडे पाहिलं जातं. आहेत प्रत्येक वेळेस त्यांची भूमिका ही महत्वाची असते राजकारणामध्ये वेगवेगळ्या पैलूंमध्ये. परंतु गेल्या काही वर्षांपासून गुमरे सर आणि बागल यांच्यामधला कुठेतरी दुरावा निर्माण झालेला दिसून येत होता आणि तो उघडपणे दिसून येत होता. मग त्यांचं सक्रिय आता निवडणुकीतच होणं ते बागल गटाला कुठेतरी प्लस मध्ये होतं, परंतु एवढ्या वर्ष ते नाराज असणं हे मायनस मध्ये घेऊन गेलेलं दिसून येत होतं. नाही, मला सांगा, 28 दिवसात नव्याने उभा केलेला पोरगा 30 वर्षाच्या मुलाला 28 दिवसात 40,000 मतापर्यंत नेणं ही काही छोटी बाब नाही. ही त्यांच्याच कल्पकतेतून झालं आणि विरोधक गाफील होते. शेवटी मी मध्ये सुद्धा भाषणांमध्ये पण बोललो होतो की सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न कसा टाकायचा हे घुमरे सरांनाच जमतं. त्यामुळं रश्मी यंदा थांबेल आणि दिग्विजयाला आपण पुढे करू सरांनी ठरवलं आणि एका नवख्या पोराला त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून 40,000 मतदान 40,000 मतदान म्हणजे छोटी गोष्ट नाहीये, मोठी गोष्ट आहे. आणि 28 दिवसात एवढी लोकसंख्या जमा करणं हे सोपं नाही. आमच्यापैकी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने झाकलाय. प्रत्येक सहकारी, प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता, प्रत्येक पदाधिकारी प्रत्येकानं तन मन धनानं काम करून जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. तर शेवटी जो नेहमी संपर्कात असतो, 4.5 वर्ष आम्ही संपर्कात नव्हतो आणि तालुक्याला एक प्रकारे असं दिसायला लागलं ना की बाबा तत्कालीन आमदारांना पर्याय एकच व्यक्ती होऊ शकतो, दुसरा व्यक्ती सुद्धा त्या स्पर्धेत आहे असं तालुक्याला जाणवलं नाही 4.5 वर्षात. अचानकपणे 1 महिन्यात आम्ही म्हणायला लागलो नाही आम्ही सुद्धा पर्याय होऊ शकतो, असं सहजपणे रुजत नसतं. माझं जे चुकलं होतं, मी संपर्कात नव्हतो, ते चूक मान्य करून त्याच्यावर आम्ही आत्मपरीक्षण केलं आणि इथून पुढं आपला सगळा वेळ सरांचा असेल, दिदींचा असेल, माझा असेल, हा 100% जनतेसाठी आहे. तालुक्यातले प्रश्न हाताळत असताना रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा एक प्रश्न, दहीगाव मध्ये वाढ करायची आहे, वडशिवणे तलावासारखा प्रश्न आहे, बेंदवड्याचं पाणी सगळीकडे पोहोचवणं म्हणजे 36 गावामध्ये जे पाण्यापासून वंचित परिसर आहे त्या बेंदवड्याच्या माध्यमातून तिथं पाणी देणं, मग कुरडू, पिंपळखुटे, आंबाड या भागाला सुद्धा न्याय देणं त्याचा. त्यानंतर पाण्याच्या बाबतीत कुकडीचं वितरण शेवटच्या टोकापर्यंत होणं, मांगी तलावाला प्राधान्य ओव्हरफ्लो मध्ये का असताना मांगी तलाव दरवर्षी भरला जाईल
याची काळजी घेणं. हा झाला पाण्याचा प्रश्न. विजेच्या बाबतीत प्रश्न उद्भवतील तसे तसे विजेचे प्रश्न मार्गी लावणं. रस्त्याच्या बाबतीत दळणवळणात आता आम्ही हिवऱ्याला जाऊन आलो. हिवऱ्याचा प्रश्न म्हणजे तिथं रस्ता म्हणजे पूल अर्धा वाहून गेलाय. जर तुम्ही हिवऱ्याचा जर बघितलं असेल, हिसऱ्याच्या अलीकडचा पूल अर्धा वाहून गेलाय, तो असेल. टेंभुर्णीवरून जातेगावचा प्रश्न, टेंभुर्णीवरून जातेगावचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे कार्यान्वित करणं आणि लवकरात लवकर मार्गी लावणं याच्याकडे लक्ष केंद्रित असणार आहे. आणि MIDCच्या माध्यमातून शैक्षणिक आम्ही काय यात सुधारणा करू शकतो तालुक्यामध्ये, किंवा औद्योगिक आपलं आरोग्यिक दृष्ट्या अजून काय सुविधा तालुक्यामध्ये इथं आपण पुरवू शकतो. कारण की शेवटी सत्ता आपली असल्यामुळं मी सुद्धा आमदार म्हणूनच काम करणार आहे मतदारसंघात. आज जनतेनं अधिकृतपणे जरी नसलो तर मी कार्यकर्त्यांचा जनतेचा आमदार म्हणूनच कार्यरत राहणार आहे. आणि तेवढं पाठबळ माझ्या नेत्यांनी मला द्यायचं ठरवलंय. बंद असलेले साखर कारखान्यांचं भविष्य काय असेल? साखर कारखान्यांच्या बाबतीत आता प्रशासक आहेत आदिनाथ कारखान्यावर. मकाईच्या बाबतीत आदिनाथचा दोन्हीचा प्रस्ताव झालेला आहे शासन थकामीचा. मकाई कारखान्याचा शासन थकामीचा प्रस्ताव लवकर मार्गी लावून घेणे आणि कारखाना मोठा केल्याशिवाय चालवणं हे आत्ताच्या स्थितीत 2000 टनांनी कारखाना चालवणं म्हणजे एक मोठं गुऱ्हाळ चालवल्यासारखं आहे. त्यामुळं त्याची सुधारणा करणे, क्षमता विस्तार करणे, मग कारखाने चालवणे हे आमचं सगळ्यांचं उद्दिष्ट असणार आहे. त्यामुळे शासन थकामीतून देणी जातील कर्मचाऱ्यांचे, काय तोडणी वाहतूकदारांचे थकले असतील, काय ऊसाचे काय 90 रुपयाप्रमाणे आदिनाथचे थकले असतील, किंवा अजून कुठले देणी असतील, या जाणे आणि क्षमता विस्तार करून कारखाना पूर्ण जोमाने पूर्ण ताकदीनं शासनाकडून आर्थिक पाठबळ घेऊन चालवणे. बरोबर. मी किंगमेकरच्या भूमिका मागच सोडलेल्या, कारण आता नवीन नवीन किंगमेकर यायला लागले तेव्हा त्यात. कारण ज्या ज्या वेळेला स्वर्गीय मामा गेल्यानंतर जी परिस्थिती निर्माण झाली होती बागलगत म्हणून, त्यावेळेला मी एका मुलीला मार्गदर्शक पालक या नात्याने तिला पुढे आणलं आणि पुढच्या राजकारणाची वाटचाल झाली. चांगल्या पद्धतीने सगळं आपण सक्सेस झालो. त्या पिरियडमध्ये आदरणीय मामी आमदार झाले. त्यानंतर मी वेगळ्या अर्थाने थांबलो. मला कुठलं चॅलेंजिंग काम असेल तर मी मार्गदर्शन मिळेल. आता आपल्याला दिग्विजय भैयाचं नेतृत्व तालुक्यात रुजवायचं असेल, त्यामुळे मी मनापासून ह्याच्या पाठीमागे उभं राहून मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे. तो वाटतं का नाही 5 वर्ष जर चालत फिरलं वाटतं का नाही टिकल. त्यामुळे ह्याची काळजीच करायचं कारण नाही. तरी हा पुढचा आमदार ठरलेला आहे. त्या दृष्टीने सगळ्या शिवसेनेच्या वतीने जे उमेदवार दिली, त्यामुळे शिवसेना प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, सगळ्यांना घेऊन मी समन्वयपणे काम करणार आहे. मामा पूर्वी शिवसेनेत होते, किती शिवसेनेत उभारले होते. मधल्या पिरियडमध्ये शिवसेनेच्या काही भूमिका वेगवेगळ्या असतात, त्याचा समन्वय आणि मार्गदर्शन म्हणून माझी जबाबदारी असणार. याच्या व्यतिरिक्त माझं कुठलं पद नसेल काय नसेल. मी आता तेवढ्या जिद्दीने मी उतरलोय. मला एकदा पुढच्या वेळेला आमदार 100% करणार.